नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर निलेश सोंजे सर, जे मागच्या ऑलमोस्ट काही वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. स्पेशली रेसिडेन्शियल सेक्टरवर त्यांचं काम चालू आहे आणि अनेकांना नाशिककर होण्याचं जे त्यांचं स्वप्न असतं, जे त्या घरापासून पूर्ण होतं, त्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी ते गेले अनेक वर्षांपासून काम करतात. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते, भविष्यातली त्यांची वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर गप्पांना आपण अशी सुरुवात करूया. ते म्हणजे सुरुवातीला मला विचारायचे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणास्थान कोण होतं, इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे वळाला, तर काय सांगाल? शालेय शिक्षण माझं नाशिकलाच झालं, पेठे विद्यालयात. त्याच्यानंतर मी 11वी-12वी RYK सायन्स कॉलेज येथे नाशिक येथेच केलं. त्याच्यानंतर पुढे जसं आपल्याला करिअरचा एक टर्निंग पॉईंट असतो की सायन्स फील्ड घेतल्यानंतर आपल्याला इंजिनिअरिंग किंवा कुठे जायचं, आणि इंजिनिअरिंग घ्यायचं तरी त्यात कोणती ब्रांच घ्यायची ही निवडायला बराच एक प्रकारची एक परीक्षाच असते तसं म्हणलं. त्यात मग मी असं बघितलं की सिव्हिल इंजिनिअरिंग, माझं फॅमिली बॅकग्राऊंड, जसं माझे वडील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरच आहेत, तर त्यांनी ॲक्च्युली जशी सुरुवात केली, म्हणजे ही इज अ फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर, तर मग तेच माझे इन्स्पिरेशन होते. आणि मग त्यांच्याकडूनच मला एक गाईडलाईन मिळाली की आपण आता जो बिझनेस आहे कन्स्ट्रक्शनचाच, त्याच्यातच जर सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये आपण करिअर करायचं ठरवलं तर त्यात बेटर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, फ्युचर ब्राईट आहे. कारण की आपण पाहतो की गेल्या कित्येक वर्षांपासून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ही फर्स्ट प्रायोरिटी असते, कुठलेही गव्हर्नमेंट असो मग ते. त्यामुळे इथे सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटीज जर कुठे असतील तर त्या सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शनमध्ये असतात. त्यामुळे मी सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं ठरवलं आणि मग त्यातच मग मी पुणे येथे MIT कॉलेज हे मला फार आवडलं आणि लकीली मला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली. आणि मग त्या कॉलेजमधलं मला बऱ्याच एक्सपोजर असा मिळाला की व्हेरियस साईट व्हिजिट्स आणि असे वर्ल्ड क्लास प्रोजेक्ट्स व्हिजिट करता आले मला. तिथे एज्युकेशन घेत असताना बऱ्याच मित्रांशी मी कनेक्ट झालो आणि आजही माझे तेच मित्र कनेक्टेड आहेत की बऱ्याच फील्डमध्ये ते आजही, म्हणजे कॉलेजमेट्स जे आहेत ते टॉप मोस्ट पोझिशनवर आहेत, किंवा जे आज सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये RCC कन्सल्टंट असतील, बिल्डर्स असतील, डेव्हलपर्स असतील, नाशिकमध्येच नाही किंवा पूर्ण महाराष्ट्रातच आज जे आमचे फ्रेंड सर्कल आहेत ते आमचे कॉलेजमेट्समधले असल्यामुळे तो जो कनेक्ट होता माझ्या कॉलेजचा, तो आजही एक मला एक सपोर्टिंग काय म्हणतो आपण त्याला की एक सपोर्ट सिस्टीम सारखा आहे. बरोबर. की जे कॉलेजचे जे आपले फ्रेंड्स होते आणि एकाच कन्स्ट्रक्शन बॅकग्राऊंड मध्ये सगळे असल्यामुळे कुठे ना कुठे भेट होतेच. बरोबर. आणि त्या प्लॅटफॉर्मवर बऱ्याच चर्चा होतात की मग काही अडचणी आपल्या असतात, त्या सहज सोल्युशन आपल्याला जर पाहिजे असेल कुठल्याही प्रॉब्लेमचं, तर एक मित्राच्या डिस्कशन मध्ये आपल्याला ते कधी मिळतं ते आपल्याला त्याचा वेळ सुद्धा लागत नाही. बरोबर. फ्रेंडशिप डे पण झाला, त्यामुळे मित्रांचं महत्व फार आहे आणि अशा संकटकाळी काय मित्र येतात, आणि मित्र व्यवसायात असतील तर अजून जास्त कधी कधी फायदा होतो. मग दुसरं आणखीन एक महत्वाचं म्हणजे आता वडील सुद्धा या क्षेत्रात होते, मग तुम्हाला सुरुवातीला काम करताना थोडं दडपण आलं कारण त्यांचं नाव होतं का, त्यांची थोडी मदत झाली का, कसा होता सुरुवातीचा प्रवास? हो बरोबर. आता ऍक्च्युली वडील कन्स्ट्रक्शन फील्डमध्येच होते, परंतु गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट आणि मग मी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये यायचं ठरवलं होतं. तर बिल्डरशिपचं मी जेव्हा चालू केलं तर बिल्डरशिपमध्ये कसं की बऱ्याच गोष्टी असतात. मेन म्हणजे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हे मध्ये कस्टमर फोकस असतो आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट मध्ये गव्हर्नमेंट कडून जर फंड्स तर हे मिळणारच असतं, आपण फक्त काम पूर्ण करायचं असतं टाइम लिमिट मध्ये. बरोबर. पण याच्यात फोकस असतो कस्टमर. कस्टमरची पहिले नीड असेसमेंट पासून तर मग त्यांना एक क्वालिटी अश्युरन्स कसा देता येईल या दृष्टीने प्रयत्न करणं मला फार महत्वाचं वाटलं. मग त्यामुळे मग व्हेरियस प्रोजेक्ट्सला मी तेव्हा व्हिजिट केले. तेव्हा मला लक्षात आलं की कस्टमरच्या ज्या नीड्स असतात त्या आर्किटेक्ट कडून तर डिझाईन करताना हे होतात, फुलफिल होतात, परंतु बऱ्याच वेळा त्याच्यात साईटवर देखील आपल्याला काही चेंजेस करावे लागतात. तर ते करत असताना मग कस्टमरशी आपण जर एक 1-to-1 डिस्कशन केलं तर त्यातलं सोल्युशन जे निघतं ते एक म्हणजे सर्वच कस्टमरला त्याच्यातून एक आनंद मिळतो की आपण जे चेंजेस लिगलच असतात, पण त्याच्यातून कस्टमरची जी प्रॅक्टिकल यूज असतो तो एकदम फिजिबिलिटी जी असते ती एक प्रकारे आपण सॅटिस्फाय करत असतो आणि त्यामुळे कस्टमर सॅटिस्फाय होतो. नक्कीच. आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे घ्या. मग त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे, तुम्ही बघितलं असेल या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच जास्त आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं कधी कधी धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता साईटवर? बरोबर.
पहिले आता मी जसं सांगितलं की क्वालिटी अश्युरन्स आपण कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यूने बघत असतो. तर क्वालिटी ही काही नुसतं क्वालिटी मटेरियल घेतल्याने मिळत नाही, तर कॉन्ट्रॅक्टर जो असतो तो आपल्याला एक रेप्युटेड कॉन्ट्रॅक्टर घेणं फार गरजेचं असतं. तर त्याचं बॅकग्राऊंड आपण कसं आहे ते पहिले चेक करून घेतो. त्याने केलेले जे प्रोजेक्ट्स असतील ते आपण व्हिजिट करून त्याच्या साईटवरचा जो एक जे बिल्डर असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर जे सिनियर कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांचा फीडबॅक आपण घेतो. तिथलं आपण एक व्हिजिट केल्यानंतर लक्षात येतं की तिथली त्यांची सिस्टीम कशी आहे, की ते सेफ्टी नॉर्म्स फॉलो करतायत का नाही, किंवा जे आपले टेक्निकल डिटेल्स असतात त्याप्रमाणे ते काम करतायत का नाही, हे बघितल्यावर मग आपल्या लक्षात येतं की हा कॉन्ट्रॅक्टर आपल्याला सूट होतो. आणि मग त्याला आपण काही चेकलिस्ट देतो, बरोबर, की त्या चेकलिस्ट प्रमाणे काम केलं पाहिजे. आणि नुसतं ते त्याला एकदा चेकलिस्ट दिलं की आपलं काम संपत नाही, तर त्याप्रमाणे तो काम करतो का नाही ते आपल्याला वारंवार क्रॉस चेक करावं लागतं. बरोबर. आणि त्याला जर काही अडचण येत असते, बऱ्याच वेळा असं होतं की आपण डिटेल ड्रॉइंग देऊन टाकतो परंतु ऑन साईट त्याला काहीतरी प्रॉब्लेम्स येतात. कुशल कामगारी असतात आणि अकुशल कामगारी असतात. तर कुशल कामगार जे असतात ते बऱ्याच वर्षापासून काम करत असतात, त्यामुळे त्यांच्यात अनुभवही असतो, परंतु कधी कधी त्यांनी जुने काम केलेले असतात, त्यामुळे त्यांच्यात एक इगो पण तयार झालेला असतो की नवीन टेक्नॉलॉजी असते, नवीन पद्धती असतात, त्यांना ते चेंजेसला सामोरे जात नसतात. ते आपलं जे रुटीन असतं तेच फॉलो करण्याची त्यांची मेंटॅलिटी असते. मग त्यांना तेव्हा आपल्याला स्ट्रिक्टली त्यांना सांगावं लागतं की हे असं नाही, असंच करावं लागेल. कारण की आताचा काळ बदलला आहे. लोक ते म्हणतात की आम्ही 25 वर्षापूर्वी बिल्डिंग बांधल्या आहे, त्याला अजून एक तडा गेला नाही. परंतु आता क्लायमेट कंडिशन्स असतील किंवा मटेरियलची जी क्वालिटी आहे दिवसेंदिवस वेगळ्या प्रकारे खालावत चाललेली आहे. त्यामुळे आपल्याला प्रिकॉशन्स हे खूप घेणं गरजेचं राहिलं आहे. त्याचबरोबर सेफ्टी, आजकाल आपण पोस्ट कोविड पाहिलं असेल की बऱ्याच लोकांना फिजिकल फिटनेस दिसतो आपल्याला, परंतु कधी कधी ते सिव्हिअर अटॅकमध्ये येऊन जाऊ शकतात. की त्यामुळे आपल्याला एक मॉनिटरिंग सिस्टीम पण ठेवावं लागतं, की लेबर्सवरती एक मॉनिटरिंग सिस्टीम ठेवावं लागते, की कोणाला काही हेल्थ इश्यू असतील तर ते त्याच वेळेस ऍड्रेस करून त्यांना तिथून कामावरून सुट्टी देऊन रेस्ट घ्यायला गरजेचं असतं. कारण की बऱ्याच वेळा लोक फिट दिसतात परंतु कधी कधी मग एकदम सिव्हिअर प्रॉब्लेम येऊन आपल्याला खूप मोठा इश्यू निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सेफ्टी आपल्याला फर्स्ट कन्सिडरेशन ठेवावीच लागेल. बरोबर आहे. दुसरा एक आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न ते म्हणजे आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करताय, बऱ्याच कस्टमरचं असं म्हणणं असतं की या फ्लॅटची किंमत थोडी जास्त आहे, आमचं बजेट थोडं कमी होतं, आणि अशा वेळेला एक तुम्हाला बिल्डर म्हणून किंवा इंजिनियर म्हणून वाटत असतं की चांगले दर्जेदार घर द्यावं. अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? निगोशिएशन हा प्रकार आता म्हणजे फ्लॅट सिस्टम मध्ये हा बऱ्यापैकी सगळ्या कस्टमरला माहिती की आता ही जी फ्लॅटची कॉस्ट असते, प्रोजेक्टची जी प्राइस असते ती निगोशिएबल असते. तर त्यात निगोशिएट करताना कस्टमर स्वतःच, आज कस्टमर जो असतो तो आपल्यापेक्षा हुशार असतं असं म्हटलं तरी चालू शकतं. कारण की ते सर्वच साईट फिरून येतात, त्यांना सगळ्या प्रकारच्या प्लस मायनस प्रत्येक प्रोजेक्टचे माहित असतात. त्यामुळे ते स्वतः कम्पॅरिझन करतात आणि त्यांच्यानंतर लक्षात येतं की आपण निगोशिएट कुठपर्यंत करायला पाहिजे, की यात जे मटेरियल वापरलेलं आहे, ज्या अमेनिटीज दिलेल्या आहेत त्यानुसार या प्रोजेक्टची कॉस्ट ही वर्थ आहे. परंतु मग त्याच्यात निगोशिएशनचा हा प्रकार त्यांचा माइंडसेटच असतो प्रत्येकाचा, की आपल्याला जे मिळतंय त्यात काहीतरी एक तर डिस्काउंट मिळावं, नाही तर काहीतरी अधिक मिळावं. मग आपण त्यात असं बघतो की प्रोजेक्ट करताना आपण तर कुठे कॉम्प्रोमाइज करत नाही. म्हणजे माझं पाहण्यात असं आलंय की आजकाल असा ट्रेंड आहे की सर्वत्र क्वालिटीच कामं चालू आहेत. अगदी अगदी. कारण की लोकांना माहिती आहे की आपण जर आज पैसे वाचवले तर उद्या आपल्याला ते जेवढे टाकले ते सुद्धा मिळणार नाही, ते खूप महाग पडेल. महाग पडेल, बरोबर. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर आणि एक बिल्डर डेव्हलपर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता प्रशासनानं काम केलं पाहिजे जर येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये एक बदलतं नाशिक आपल्याला बघायचं असेल तर? बरोबर. तर खरं म्हणजे आता तुम्ही जसं म्हटलं की कस्टमर सेंट्रिक रिअल इस्टेट मार्केट आहे, तर कस्टमर हा फक्त केवळ नाशिकचाच लोकल नसतो, तो बाहेरून येत असतो. तो नवीन कामानिमित्त नाशिकला येतो किंवा टुरिस्ट म्हणून येतो, काही कारणाने तो नाशिकमध्ये स्थिरावत असतो. बरोबर. तर त्याला नाशिकची म्हणजे फर्स्ट त्याचं आवडतं ते क्लायमेट. नाशिकचं क्लायमेट हे सगळ्यांनाच आवडतं. तर क्लायमेटिक कंडिशन आपण आता हळू पाहतो की टेम्परेचर 40 डिग्री पर्यंत चाललंय. मग त्या दृष्टीने गव्हर्नमेंटने ट्री प्लांटेशन जे आहे ते अजून याच्याने केलं पाहिजे, की ग्लोबल वॉर्मिंगचे जे इफेक्ट्स नाशिकला देखील जाणवत आहेत त्या दृष्टीने आपण जर काहीतरी नाशिकला हरित नाशिक करू शकलो. त्याचबरोबर आता ट्रॅफिकचा इश्यू सगळीकडे आहे आणि येणाऱ्या काळात तो अजून वाढत जाईल, तर त्याला सोल्युशन म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे ते अधिक फास्ट आणि स्वस्त करणं गरजेचं आहे. त्यामुळे लांब ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांच्याकडे
गाडी घेऊन जाण्यापेक्षा आपण मेट्रोने जाऊ किंवा लोकलने जाऊ, असा जो एक ऑप्शन त्यांना जर दिला आपण, तर बऱ्यापैकी ट्रॅफिकचा जो हे आहे भार तो कमी होईल. आणि त्यामुळे जे रस्त्यांची आपण कंडिशन पाहतो की लोड जास्त असल्या, ट्रॅफिकचा लोड इतका असतो, त्यामुळे रस्ते किती चांगले असले तरी ते खड्डेच पडतात त्यांना, कारण की ट्रॅफिकचा लोडच दिवसेंदिवस इतका वाढत चाललाय. बरोबर. तर त्याला आपण जे आहेत की आता जसे टाउन प्लॅनिंग मध्ये जे रिंग रोड्स वगैरे दाखवले आहेत डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जे आहेत, तर ते लवकरात लवकर कसे पूर्ण करता येतील, त्यामुळे ट्रॅफिक सगळी डायव्हर्ट होऊ शकते. एकाच ठिकाणी तिचं जे जाम होतो आपण ट्रॅफिक जाम पाहतो होणार नाही, तो होणार नाही. दुसरा आतापर्यंत काम केलेला प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, जो काम करताना एकदम आनंद समाधान होतं, वेगळे पण होतं काहीतरी त्या प्रोजेक्ट? बरोबर. आता मी सुरुवातीच्या काळातच साई गणेश पार्क म्हणून प्रोजेक्ट केला, तर तिथे फ्लॅट्सच होते, रेसिडेन्शियल फ्लॅट्स. तर त्याचं डिझाईन खूप छान होतं आणि त्याच्यात असं होतं की 2 रोड कॉर्नर तो प्लॉट होता. अरे वा. आणि मागच्या बाजूला ओपन स्पेस होती, त्यामुळे लाईट व्हेंटिलेशन असं त्या फ्लॅटमध्ये गेल्यावर प्रत्येक कस्टमरला असं वाटायचं की इट्स अ व्हेरी प्लेझंट हे मिळायचं, फील मिळायचं त्यांना, की कारण लाईट व्हेंटिलेशन तिघा बाजूने येत होतं. बरोबर. त्यामुळे आणि त्याच्या ज्या अम्युनिटीज होत्या किंवा स्पेशियस प्रोजेक्ट होता तो, म्हणजे त्याच्यात फक्त आपण पार्किंग स्पेशियस किंवा रूम सायझेस स्पेशियस असं नाही, तर एक छोट्या गोष्टी सुद्धा एकदम कम्फर्टेबल आणि लक्झरियस दिल्या जातात. त्यामुळे कस्टमरला एक सॅटिस्फॅक्शन होतं की आपल्याला एक चांगल्या ठिकाणी आणि एक जो व्ह्यू मिळतोय आपल्याला, तो परमनंट व्ह्यू, एक नॅचरल व्ह्यू मिळतोय, तो एक आनंद कायम कस्टमरकडे आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर असतो, तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता? बरोबर. आता स्टील निवडताना आपण पहिले बेसिकली जे RCC डिझायनर असतात त्यांनी जे रिकमेंडेशन्स दिलेले असतात की कुठल्या हे ग्रेडचं वापरायला पाहिजे स्टील, किंवा त्याचे जे डिटेलिंग दिलेले असतात त्याप्रमाणे आपण मग शॉर्टलिस्ट करतो की जे अवेलेबिलिटी आपण बघतो की सप्लायर जे आहेत त्यांच्याशी आपलं ट्युनिंग कसं आहे, कम्फर्ट लेवल कशी आहे, ब्रँड व्हॅल्यू काय आहे. जसं आता आयकॉन स्टीलचा अमिताभ बच्चन स्वतः ब्रँड अँबॅसेडर आहे, त्यामुळे आपण जेव्हा कस्टमरला सांगतो की आम्ही आयकॉन स्टील वापरलेला आहे, त्यामुळे कस्टमरला एक ॲश्युरन्स मिळतो की इथले जे प्रोडक्ट्स आहेत सगळ्या गोष्टी ज्या आहेत ॲश्युअर्ड आहेत, क्वालिटी सर्टिफाईड आहेत. बरोबर. त्यामुळे तो, कारण की कस्टमरची त्याची लाईफ टाईम जी इन्व्हेस्टमेंट असतो तो त्याच्या फ्लॅटमध्ये इन्व्हेस्ट करत असतो, की गेल्या कित्येक वर्षाची त्याची सेव्हिंग असेल किंवा त्याचं फ्युचर तो आपल्याकडे इन्व्हेस्ट करत असतो. त्याला आपण एक दर्जेदार प्रॉडक्ट देणं ही आपली नैतिक जबाबदारी असते. आणि त्यात मग आपण कॉस्टिंग हा थोडा सेकंडरी विषय होऊन जातो. फक्त त्याच्यामुळे आपण जे पॅरामीटर्स बघतो ते टेक्निकल पॅरामीटर्स बघून आणि लॉंग टर्म ड्युरेबिलिटी आणि क्वालिटी अश्युरन्स असेल त्या प्रॉडक्ट्सकडे आपण वळतो. मग आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी वापरले का? हो. सर्व्हिस, अवेलेबिलिटी, डिलिव्हरी बद्दल काय सांगाल? आयकॉन स्टील हा सर्वत्र अवेलेबल आहे आणि त्याचे रेटही जेन्युइन आहेत. बरोबर. त्यामुळे तो एक कम्फर्टेबल प्रॉडक्ट आहे सर्व बिल्डर सेक्टरमध्ये आणि कस्टमरला देखील त्याचं ब्रँड अवेअरनेस बऱ्यापैकी आहे. त्यामुळे बरोबर तो एक प्लस पॉईंट पण होऊन जातो. आपण लोक जसं साईटवर आपल्या नकळत येऊन जातात, त्यामुळे ते ऑब्झर्व करत असतात की यांनी कुठलं मटेरियल वापरलेलं आहे, स्टील कुठलं आहे, सिमेंट कुठे आहे, वाळू वापरतात का, आर्टिफिशियल सँड का, कुठली प्रोडक्ट्स ते वापरतात, ते सगळ्या गोष्टी त्या आपल्या नकळत बघून गेलेल्या असतात. बरोबर आहे. दुसरं, एक सिव्हिल इंजिनियर म्हणून आणि एक बिल्डर म्हणून आपण फक्त बिल्डिंग बांधत नसतो, एक समाज पण बांधत असतो, सामाजिक बांधिलकी पण आपण जपत असतो. रोटरीच्या माध्यमातून तुम्ही सोसायटीसाठी पण काम करता, त्याबद्दल काय सांगाल? बरोबर. रोटरीच्या माध्यमातून मला अनेक वेळा सोशल प्रोजेक्ट करण्याची संधी मिळाली. त्यामुळे सिव्हिल इंजिनियर असल्याचा मला तिथे बऱ्याच वेळा फायदा झाला की गणेशगाव एक जिल्हा परिषदची शाळा आम्ही तिथे रोटरीच्या माध्यमातून बांधली की अतिशय इंटेरियर असं त्र्यंबकेश्वर जवळ म्हणजे अंजनेर मैरवणीच्या समोर एक गणेशगाव म्हणून एक छोटंसं गाव आहे. तिथे एक उत्कृष्ट दर्जाची शाळा आपण केवळ फक्त रोटरीच्या माध्यमातून, आपल्या नॉलेजच्या माध्यमातून आणि देणगी देणारे लोक समाजात सर्वत्र असतात, चांगल्या कामासाठी पुढे येतात. फक्त मग त्यात आपल्याला एक हे द्यावं लागतं की त्यांना की आपण जे करतो आहोत ते समाजाच्या हिताचं आहे आणि त्यात आपण जे रिझल्ट मिळणार आहे ते लॉंग टर्म आपल्याला ब्लेसिंग्स मिळणार आहेत. ह्या जेव्हा मेसेज समाजात जातो तेव्हा आपल्याला डोनर शोधावे लागत नाही, तर ते आपल्याला शोधत येतात. क्या बात आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येतात, फ्रेशर्स येतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? तर सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे म्हटलं की हार्डशिप आहेच त्याच्यात, हे कोणी नाकारू शकत नाही. म्हणजे आज जरी आपल्याला ग्लॅमर दिसतं सिव्हिल म्हणजे की बराच पैसा आहे किंवा एक रेप्युटेशन आहे, पण त्यात बऱ्यापैकी हार्डशिप आहे, स्ट्रगल आहे.
पण ते इनिशियल स्टेजला आहे. हो हो. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम यू बिकम अ किंग. वाह, क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर निलेश सोंजे सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे पहिल्यांदा ती इमारत चढताना काहीच फक्त पायऱ्या तुम्हाला चढायच्या, त्याच्यानंतर लिफ्ट आहे आणि एकदम तुमचं करिअर त्याच्यानंतर चांगलं जाऊ शकतं. ऑफकोर्स त्याला कष्ट, मेहनत आणि प्रामाणिकपणा हे 3 महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या मात्र या क्षेत्रात विसरता कामा नयेत. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती व्हावी. देश निर्मितीसाठी सुद्धा आपण जे योगदान देत आहे तर तेही काम असंच चालू राहावं, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.